नवरात्रीमध्ये कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन का केलं जातं माहीत आहे का? तेच आज आपण माहिती करून घेणार आहोत. कुमारिका किंवा कन्यापूजन हा नवरात्रीमधील एक पवित्र विधी आहे, ज्यामध्ये देवीच्या 9 रूपांचे प्रतीक असलेल्या 2 ते 10 वर्षांच्या 9 मुलींना आदराने आमंत्रित केले जाते. त्यांच्या पायाची पूजा करून त्यांना नैवेद्य व भेटवस्तू दिल्या जातात. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की एक कुमारिका पूजनाने ऐश्वर्य, 2 कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष, 3 कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ आणि काम, 4 कुमारिका पूजनाने राज्यपद, 5 कुमारिका पूजनाने विद्या, 6 कुमारिका पूजनाने 6 प्रकारची सिद्धी, 7 कुमारिका पूजनाने संपदा आणि 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असे सांगितले जाते. कुमारिका किंवा कन्यापूजन नवरात्रीमध्ये खास करून अष्टमी आणि नवमीला केलं जातं. या परंपरेमागे एक गहन अर्थ आहे. लहान मुलगी हीच शक्ती स्वरूप आहे. स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा संदेश यातून दिला जातो. मुलींचं पूजन करून आपण त्यांच्यात दडलेल्या देवीची आठवण ठेवतो. म्हणूनच कन्यापूजन हा एक फक्त विधी नाही, तर तो स्त्री शक्तीचा सन्मान आणि देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती आहे. मंडळी, नक्की नवरात्रीला कन्यापूजन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.